नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो, मी अमोल देशमुख स्वागत करतो. तलाठी भरती 2026 टेलिग्रामचं जे पत्रक आहे काल आपण ते पद्धतशीरपणे एक्सपोज केलेलं आहे व त्यामध्ये माझ्याकडून एक दोन चुका झालेल्या आहेत. त्या कोणत्या चुका आहेत आणि नेमकं काय सत्य आहे तर ते देखील तुम्हाला या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण मागचाही जो कालचा लाईव्ह होता तोही समअप करू. बऱ्याच विद्यार्थ्यांनी सांगितलं की सर छोटे व्हिडिओ घेत जा. ठीक आहे, पण आता लाईव्हमध्ये थोडंसं भेज होतं. ठीक आहे, एनिवेज हे आपले तलाठी भरतीचे बॅच आहे. ठीक आहे, हे कन्सिडर करू शकता. ठीक आहे, नाव तलाठी भरतीचं ज्या वेळेसही मी प्रमोशन करतो त्यावेळेस मी एक शब्द बोलत असतो, कन्सिडर करा. मी हे नाही म्हणत की बॅच विकतच घ्या. ठीक आहे, कन्सिडर करू शकता. मी म्हणजे ऑनेस्टली जे आहे ते. आणि येस, याच्यामध्ये आपली काय VIP स्टुडंट्सची बॅच आहे. ठीक आहे, जर स्पेशल मेंटरशिप जर तुम्हाला वाटत असेल आपल्याला कोणी जर स्पेशल जर शिकवणार असेल, हँडहोल्ड करणार असेल तर आपला आपण चांगलं परफॉर्म करू शकतो तर ही बॅच तुमच्यासाठी आहे. त्यासोबतच आपलं हे ग्रुप B आणि ग्रुप C साठी देखील आपली बॅच आहे, ही देखील कन्सिडर करू शकता. ना आता माझ्याकडे हे दोन पत्रक आहे. आता नेमकं कालचं काय माझ्याकडं चुकलं ते देखील मी तुम्हाला सांगतो. आणि येस, सगळं काही आपण ॲज युज्युअल जसं सांगत असतो तसं करूया. व्हिडिओ थोडासा 7-8-10 मिनिटं जरी झाला तरी काही हरकत नाही. आता माझ्याकडे 2 लेटर आहेत. ठीक आहे, दोन्हीपैकी पाहिलं तुम्हाला कोणतं जर ऑथेंटिक वाटतं, विश्वास बसणार. बरोबर, विश्वास बसणारं जर तुम्हाला हे वाटत असेल तर अगदी बरोबर आहे. आणि इकडचं जे पत्रक आहे हे आहे फेक. याच्यामध्ये जी लाईन आहे ना तर या लाईनमध्ये खूप जास्त अंतर दिलेलं आहे. हा एक एव्हिडन्स आहे. तर आता यामध्ये हे आता एक MPSCचे शिक्षक आहेत आणि त्यांनी काल फोन करून सांगितलं की सर तुम्ही बोलताय चांगल्या गोष्टी आहेत, पण MPSCच्या काही विद्यार्थ्यांना तुमच्यावरती रोष ओढवलेला आहे. तर मी असतो तुमचं समर्थन आहे, पण थोडंसं भाषा हे करा. ठीक आहे, ऑल राईट. आपण आता इथून पुढे थोडंसं नरमीनं बोलूया. एनिवेज ना, आता हे एक पत्रक आहे. ठीक आहे, हे ऑफिशियल पत्रक आहे. आणि यामध्ये माझ्याकडून काय चुकलं होतं की बाबा इथं हा जो मी सांगितलं की बाबा हा मराठीत नसतो तर हा मराठीत आहे. ठीक आहे, पहिली गोष्ट ही एक चुकलेला आहे. ठीक आहे, दुसरी गोष्ट हा जो क्रमांक तलाठी इथून जो केलेला आहे ना हा देखील एक काय झालेला आहे, माझं चुकलं होतं. कारण कोणत्याही याच्यामध्ये ना जवळपास मी जे पत्रक वाचले ना तर ते इथून सुरू होतं. ते GR बरं का, हे आता हे पत्रक आहे, GR नाही आहे. हा क्रमांक तलाठी जो आहे ना तर तो बस या दोनच गोष्टी चुकलेल्या, बाकीच्या नाही चुकलेल्या कोणती. बाकीच्या ज्या आहेत तर त्या आहेतच. ठीक आहे ना, आता बाकी आता पाहूया. आता हे पत्रक आहे, हे ओरिजिनल पत्रक आहे. हे कधीचं आहे, 28 जानेवारी 2026 आहे. आणि हे सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, तलाठी याच्यातलं काय आहे तर ते समजून घ्या थोडंसं, आणि म्हणजे मग तुम्हाला आणखी कळेल. ठीक आहे, उद्या जर समजा एखादं पत्रक आलं असत आणि त्याच्यात जर मराठीत आलेलं असं ते खरं असलं, यार मास्तरनं तर असं सांगितलं होतं. बरोबर, आय नो. आता माझ्या आवाजाची किंमत मला कळत आहे म्हणून मी माझी झालेली चूक सर्वसमोर येऊन मान्य करत आहे. झालेल्या चुका मान्य करण्यात काही विशेष नाही. आणि मोठं काळजीही लागतं बरं का स्वतःचं चुका ॲक्सेप्ट करायला. ठीक आहे, एनिवेज ना, आता यामध्ये हे जे पत्रक आहे हे पत्रक कक्षा अधिकाऱ्यांनी लिहिलेलं आहे का? ओरिजिनल पत्रक. ओरिजिनल पत्रक जे आहे ना तर इथं आपला असतं बरं का. ठीक आहे, हे एक आपला असतं. आणि इथं सहसचिव, कक्षा अधिकारी नाहीये. ठीक आहे ना, आता बरेचसे आर्ग्युमेंट्स आहेत की कक्षा अधिकारी सुद्धा पाठवतात. आर्ग्युमेंट्स नाही, हे खरं आहे. बरेचसे कक्षा अधिकारी म्हणजे जवळपास सगळेच कक्षा अधिकारी यांना जिल्हाधिकाऱ्यांसोबत पत्रव्यवहार करता येतात, पण आदेश देता येत नाही. या पत्रकाची भाषा जर पाहिली, ठीक आहे, या पत्रकाची भाषा जर पाहिली तर कोणत्याही परिस्थितीत सादर करावे आदेश देण्यात आलेला आहे. ठीक आहे, सदरील विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांना संदर्भासहित काय निर्णय झालेला आहे, हे निर्णयाचं काय आहे की बाबा एक पत्रव्यवहार करणं. ठीक आहे, हे भाग करू शकतात. तुम्ही हे काम करा आणि त्याचं हे सबमिट करा असं नाही करू शकत. आणि जरी करायचं सांगितलं नसेल ना तर ते काय करतात की संदर्भ देतात. ठीक आहे, विभागाचा. ठीक आहे, विभागाचा एखादा कारभाराचा काही संदर्भ देतात की या बैठकीत झालेल्या निर्णयामुळे सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी काय करावं की अशा पद्धतीनं कारवाई करावी. ठीक आहे, लगे तात्काळ कारवाई करावी. ते तुमच्या पद्धतीने, ते स्वतःला रिपोर्ट करायसाठी नाही सांगत. ठीक आहे, तर अशा पद्धतीचं हे पत्रक जे आहे तर ते आहे. प्लस बाकीचं ज्या गोष्टी सांगितलेल्या आहे की बिंदू नामावली जी आहे तर ती मागासवर्गीय कक्षा कोण बिंदू नामावली जी ना तर ते महसूल विभाग तयार करत असतं. ठीक आहे,
महसूल विभाग तयार करत असतं. आणि रोस्टर आरक्षणाच्या दृष्टीने मागासवर्गीय हा शब्द टाकलेला आहे. आरक्षण जे आहे तर ते आरक्षण सामान्य प्रशासन विभाग करतात. याच्यामध्ये कुठेही सामान्य प्रशासन विभाग आणि महसूल विभागाचा काही संबंधच नाही. म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी सगळं काय सांगितलेलं आहे की बाबा सुधारित आकृतीबंध काय तातडीनं भरायचे आहेत आपल्या जिल्ह्यातील ग्राम महसूल संवर्गाची पदे भरण्याकरता. म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी बिंदू नामावली तयार केली या कक्षाकडून, म्हणजे या पत्राच्या आधारे, या बोगस पत्राच्या आधारे तपासून घ्यावी आणि त्याच्यानंतर पेसा आणि बिगर पेसा क्षेत्रातलं ते पण करायचं आणि सरळ माहिती रिक्त पदाची मागणी पत्र डायरेक्ट लोकसेवा आयोगाला सादर करायचं. तिकडे ते महसूल विभाग महसूल विभागाचे काही घेणं नाही तुम्हाला, तुम्ही डायरेक्ट एमपीसीत घुसा. ते सामान्य प्रशासन सेवा प्रवेश नियम काही नाही, त्याची काही आवश्यकता नाही, ते डायरेक्ट इकडे घुसा. वित्त विभागाची मान्यता त्याची पण काही गरज नाही, डायरेक्ट एमपीसीच्या याच्यात घुसा आणि डायरेक्ट जाहिरात काढा. असं नसतं ना. ठीक आहे, माझ्या आता या 2-3 चुकामुळे मला तुम्ही कटघऱ्यात ठेवू शकता असं नाहीये. मी बघा, आज बिझनेसमध्ये जर आपलं 75% खरं असेल ना, तर 25% एखाद्या वेळेस काही हुकलं झालेलं असेल तर ते ऍडजस्ट करू शकतात 10-5%. ठीक आहे, माझ्या 2 चुका झाल्या, पण 50 ज्या चुका ज्या आहेत ना, तर त्याचं समर्थन तुम्ही कसं करणार? मला काही कोणाला खाली दाखवायचं नाही. कालच्या व्हिडिओमध्ये मी बऱ्याचशा अकॅडमी वगैरे, आता माझे व्हिडिओ जर कोणते शिक्षक पाहत असतील तर पहिले त्यांनी मनात तर हेच म्हणून धरलं असेल की बाबा हे आपला शत्रू आहे, हा आपला दुश्मन आहे. आणि प्रत्येक वेळ शिक्षकांना बोलतो म्हणजे सगळ्यांनाच बोलतो असं काही नाही. सगळे काही 2-4 किंवा मूठभर जे लोक आहेत ना, तर त्यांच्यामुळं काय एक गंदी मछली पुरा तालाब गंदा कर देते ना. तर ते माझी बांधिलकी तुमच्यासोबत आहे. मला कोणी जर वाईट जरी म्हटलं, कोणी शिक्षक लोक काही म्हटले, काही मला काही घेणं देणं नाही त्यांच्याशी. ठीक आहे, इन दी एंड विद्यार्थ्यांनी जे सबस्क्राईब करून मला जी जिम्मेदारी दिलेली आहे की सर तुम्ही सत्य माहिती आम्हाला सांगा, त्या पद्धतीनं सत्य सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या छोट्या व्हिडिओतून माझं जे चुकलेलं आहे ते देखील मी ॲक्सेप्ट केलेलं आहे. कोणत्या गोष्टी परत एकदा सांगतो. ठीक आहे, की आता हे इथं पहा, हे जे आहे ना, तर हे इथं मी याच्यात सांगितलेलं आहे की एक नसतो आणि नसायलाही पाहिजे, इंग्लिशमध्येच असायला पाहिजे. परत हा क्रमांक तलाठी हे जे सांगितलं होतं ते याच्यात आहे. आणि हा आपला जो आहे तर हा एक शब्द इथं आहे. पण आता श्रीकांत मोहिते यांचा हा इथं अलाईन नाही आहे. मी आणखी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, व्यवस्थित अलाईन कसा असायला पाहिजे. हे पहा, हे संजय बनकर आणि हे जे आहेत ना, तर हे अलाईन आहे, राईट. तर तसं या इकडच्या पद्धतीने देखील अलाईन असायला पाहिजे. एनिवेज, आता हे पत्र कुठं कोणी कसं व्हायरल केलं आणि कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना मानसिक रित्या ब्लॅकमेल करून आर्थिक शोषण करण्यासाठीचा हा जो केविलवाना प्रयत्न आहे ना, लवकरात लवकर उजेडात आणणार आहे. मी आज यावरती सायबर कंप्लेंट करण्यासाठी आज संभाजी नगरचे आपले जे कमिशनर ऑफिस आहे तिथं जाणार आहे. सदरील माहिती अगदी लिखित स्वरूपातून देणार आहे. काही विद्यार्थी देखील तिथे येणार आहे, त्यांचंही हस्ताक्षर असणार आहे. बाकीच्याही काही अकॅडमीचे जे चांगले अकॅडमीचे जे शिक्षक आहेत ते देखील आपल्यासोबत येणार आहे. सदरील माहितीचा व्हिडिओ म्हणा किंवा फोटो जो आहे तर तुम्ही फोटो तर ठीक आहे समजा इकडे टाकता नाही, पण आपले इंस्टाग्राम हँडलसुद्धा सुरू केलेलं आहे. इंस्टाग्रामची ID देखील मी तुम्हाला टाकून देतो. तिथे तुम्हाला छोट्या शब्दात, ठीक आहे, कमी शब्दात जास्त इन्फॉर्मेशन देण्यासाठी ते देखील चालू केलेलं आहे. व्हिडिओचा समप सांगतो फक्त की MPSC भरती म्हणजे तलाठी भरती MPSC कडून जाणार, नो डाऊट. ठीक आहे, काहीही त्यात कोणाच्या मनात डाऊट नाहीये. पण सप्टेंबरपर्यंत सध्या जर जाहिरात झाली तर ही TCS कडूनच होऊ शकते. सप्टेंबरमध्ये जर समजा पत्रक आलं तर तिथून पुढे मग ही पुढे जाणार आहे. आणि मग अशामध्ये जर सप्टेंबर-ऑक्टोबरच्या मध्ये जर जाहिरात आली तर मला नाही वाटत की विद्यार्थ्यांनी आळसावलेल्या किंवा त्या भ्रमात राहायला पाहिजे. म्हणूनच मी माझी बॅच सुरू केली होती. ठीक आहे, मी काही जेनेरिक सांगणार नाही की हा परीक्षेसाठी तयारी राहा वगैरे. कागदपत्र सांगतात त्यानुसार आपली अभ्यासाची तीव्रता वाढवावी लागते. ठीक आहे, नाही तर आपल्याला पहिलीपासून सांगितलेलं आहे की बाबा अभ्यास करत राहा आणि नंतर रिअल लाईफमध्ये कळतच नाही आपल्याला की यार मी डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन कुठे वापरणार आहे. ठीक आहे, चेंज द व्हॉइस, मी इंग्रजीचं मास्तर आहे, चेंज द व्हॉइस मला इतक्या वेळेस शिकवलं गेलेलं आहे, मी विद्यार्थ्यांना शिकवतो. पण रिअल लाईफमध्ये चेंज द व्हॉइस मला कुठं वापरायचं आहे ते कळत नाही. म्हणून कधी कधी काय, आता हे भरपूर आहे की बाबा आपलं जे बुकिश नॉलेज आणि जे शाळेनं शिकवलेलं आहे तर ते रिअल लाईफमध्ये काय होत नाही की अलाईन होत नाही. एनिवेज, मुद्दा तो वेगळा आहे. हा फक्त मुद्दा होता की बाबा माझं काय चुकलेलं ते सांगण्यासाठी. जास्त न चघळता आता थांबतो. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमचं काय दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील ती नोंदवू शकता. आणि अशाच पद्धतीने थोडंसं स्वतःला अपग्रेड करत राहा. कागदपत्र चाळणी वगैरे काय आहे ही लढाई
तुमची आहे. प्रत्येक वेळेस मीच तुम्हाला वाचवायसाठी येईल असं नाही. कदाचित माझ्याकडून अशा चुका पुढेही होऊ शकतात, पण तुम्हाला तुमची काळजी घ्यायची आहे. थांबतो इथपर्यंत. पुन्हा भेटूया. राम राम.